हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आरना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आपण आज बघणार आहोत चौरंग कव्हर किंवा चौरंग आसन म्हणू शकतो आपण. चौरंग आसन बनवण्यासाठी मी इथं खणाचा कापड घेतलेला आहे आणि आपण चौरंगाला ज्याप्रमाणे आंब्याच्या पानांची माळा करून लावतो त्याप्रमाणे आपण आज चौरंग कव्हर शिवणार आहोत. आंब्याची पाने बनवण्यासाठी मी सिल्कचा हिरव्या कलरचा कापड वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कापड किंवा कोणताही कलर वापरू शकता. आधी चौरंगाचे माप घेऊन घ्या. तर माझे माप इथं 15 आले होते. त्यात मी अर्धा इंच जास्तीचं घेतलं आणि 15.5 बाय 15.5 असे चौकोन कट करून घेतलेला आहे. मी कव्हर बनवण्यासाठी जाड कॅनव्हास पेपर वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पतलावाला कॅनव्हास पेपर किंवा शॉपिंग बॅग किंवा आपल्या घरामध्ये जे तांदूळची बोरी असते ती पण वापरू शकता मैत्रिणींनो. किंवा यातलं काहीच नसेल तुमच्या घरामध्ये तर फक्त मेन कापड आणि अस्तर वापरून सुद्धा आपण बनवू शकतो. मी खाली मेन कापड आणि त्यानंतर कॅनव्हासचा पेपर आणि त्यानंतर अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती चौफेर शिलाई करून घेत आहे. मैत्रिणींनो, मागच्या कमळ आसनच्या व्हिडिओमध्ये खूप छान रिस्पॉन्स मिळाला. कमेंट छान छान केल्या तुम्ही आणि लाईक केले आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आता 4 इंच रुंदी आणि 8 इंच लांबीचा पेपर घेतलेला आहे. आपण कॅनव्हास पेपर फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला पानांसाठी मार्किंग करून घ्यायची आहे. तर वर मी 1.5 इंच घेतलेले आहे आणि नंतर 4 वरती निशाण करून घेतलेले आहे. आपल्याला आंब्याच्या पानाची माप कसे काढायचे, तर आपला चौरंग असतो ना, तर त्याची उंची जेवढी असेल त्यात अर्धा मिळवून आपल्याला पानं कट करून घ्यायची आहे. मी इथं 8 वरती निशाण करून पानाचा आकार आता देऊन देणार आहे. 4 पर्यंत मी सरळ घेतलेला आहे आणि त्यानंतर 8 पर्यंत पानाचा आकार देऊन द्यायचा आहे. माझे पानं इथं 7.5 इंचाची येणार आहे, तर अर्धा इंच आपल्याला शिलाईला लागतोच. याप्रमाणे आपल्याला पानाचा आकार करून घ्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर हे आसन किंवा सणासुदीसाठी लागणारे साहित्य बनवत असाल तर शक्यतोवर नवीनच कापड घ्या. लागल्याच घरातले जे वाचलेले असतात ठेवलेले तेच वापरा, पण जुने नका घेऊ, कारण आपल्याला हे देवासाठी वापरायचे असतात. त्यामुळे थोडं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, म्हणून शक्यतोवर नवीनच कापड घ्या. असे आपण 20 पाने तयार करून घेतलेली आहे. आता त्याच मापाची आपल्याला अस्तराची पाने आणि मेन कापडाची पाने 20 आपल्याला कट करून घ्यायची आहे. एका साईडने 5, दुसऱ्या साईडने 5 असे 4ही साईडनी 5-5 असे 20 पाने आपल्याला लागणार आहेत. तुम्हाला जर ही पाने कमी घ्यायची असतील तर तुम्ही जे वरती आपण पानांची रुंदी आपण 1.5 इंच घेतलेली होती त्या ठिकाणी 2 इंच घ्या, म्हणजे 4 इंचाचं पान तुमचं रुंदीला तयार होईल. आणि आंब्याच्या पानाची उंची ज्याप्रमाणे चौरंगाचे माप येईल त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आपण आता खाली खणाचा कापड घेतलेला आहे, नंतर कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर अस्तर ठेवलेले आहे. असे चौफेर आपण शिलाई टाकून घेत आहोत.
चौकोनावरती व्यवस्थित शिलाई टाकल्यावरती बाजूला जास्तीचा कापड राहिलेला असेल त्याला कट करून घ्या. आता आपण जी आंब्याच्या पानासाठी कॅनव्हास पेपर, अस्तर आणि मेन कापड कापून घेतलेले आहे, ते कॅनव्हास पेपर खाली, त्यानंतर मेन कापड आणि त्यावर अस्तराचा कापड असं तिघे कापड एकत्र घेऊन शिलाई करून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित शिलाई करून घ्या. आपण सर्व पानांवरती शिलाई टाकून घेतलेली आहे. आता त्यांना छोटे छोटे कट देऊन आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. आपल्याला अस्तर आणि मेन कापडाच्या आतून पान पलटवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर आत जाईल आणि वरच्या साईडने मेन कापड आणि खाली अस्तर असे पान तयार होईल आपले. मी इथे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने पान पलटवून घेणार आहे आणि सुईच्या साहाय्याने त्याचे टोक काढून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पण सर्व पाने पलटवून घ्या. पाने पलटवून सरळ करून झालेली आहेत. आता आपल्याला पानांना लेस लावून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार लेस लावा किंवा तुमच्याजवळ जी उपलब्ध असेल ती लेस तुम्ही लावू शकता, किंवा लेस नसेल तर नाही लावली तरी काही फरक नाही पडत. लेस ही ऑप्शनल आहे. माझ्याकडे शिलाईच्या कामामुळे लेस असतात म्हणून मी लावत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जसे पान आहे तसेच ग्रीन कलरचे राहू देऊ शकता. उलट अजूनच रिअल लुक येईल पानांना.
आता आपल्याला जो आपण आसनासाठी बेस तयार केलेला आहे चौरस, तो घ्यायचा आहे आणि त्यावर थोड्या थोड्या अंतरावर 5ही पाने ठेवून बघायचे आहे आणि त्यानुसार अंतराने आपले पानं अरेंज करायचे आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. पाने उलट्या साईडनी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच ठेवा, म्हणजे ती खाली गेल्यावर सरळ साईड येईल. कॉर्नरवरती अर्धा इंच सोडून मग खालच्या दिशेने चौरस वळवून घ्या आणि त्यानंतर अजून अर्धा इंच सोडून पान जोडायला घ्या. असे 5ही पाने जोडून झाल्यावरती नंतर या कॉर्नरला पण अर्धा इंच जागा सोडून असे चौफेर पानं जोडून घ्यायची आहेत. पानं बघूनच असं वाटत आहे की आपण रिअलचेच पानं जोडत आहे की काय. इतके छान पाने जमलेली आहेत आणि कलर पण परफेक्ट आंब्याच्या पानांसारखाच आलेला आहे. त्यानंतर कॉर्नरवरती आपल्याला 1.5 इंचाचा चौकोन कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाने सरळ करून घ्यायची आहे, म्हणजे आपण जी शिलाई घेतलेली होती ती अर्धा इंचाची टीप खालच्या साईडला जाईल आणि त्यानंतर आपल्याला त्यावर लेस अटॅच करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही दाब शिलाई पण देऊन घेऊ शकता तिथं चौफेर. मी दाब शिलाई न देता त्यावर लेस अटॅच करून घेणार आहे. मी इथे ब्रॉड लेस वापरलेली आहे. तुमच्याकडे जर बारीकवाली लेस असेल ती पण तुम्ही वापरू शकता. याप्रमाणे चौफेर लेस लावून घ्यायची आहे आणि आतमध्ये पण चौकोनाला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आपले चौरंगासन खूपच सुंदर दिसत आहे आणि पाने तर वाटत आहे की आपण आंब्याचीच पाने लावलेली आहेत. इतके रिअल लुक आपल्या पानांना आलेले आहे. मला तर यंदाचा गणपती बाप्पा खूप आशीर्वाद देणार आहे असं वाटत आहे, कारण
कारण आसन इतके सुंदर दिसत आहे, कलर पण एकदम छान दिसत आहे. चला पटकन तुम्ही पण तुमच्या घरच्या गणपती बाप्पासाठी असे आसन शिवून घ्या आणि आशीर्वाद मिळवा. त्यानंतर आपल्याला चौकोनाचा मध्य काढून घ्यायचा आहे. याप्रमाणे तिरकस गुणाकाराची फुली करा आणि आधी मध्य काढून घ्या. त्यानंतर आपल्याला त्यावर स्वस्तिक काढायचे आहे, म्हणून आतमध्ये 3 एका साईडला आणि 3 एका साईडला अशी 6 इंचावर रेष मारून घेतलेली आहे. परत आपण मधून 6 इंचावर एक रेष मारून घेतलेली आहे आणि अधिकची फुली केलेली आहे. त्याचप्रमाणे 3 वर घेऊन स्वस्तिक आकार देऊन दिलेला आहे. छान असा स्वस्तिकचा आकार आपण इथं काढून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर तुमच्या आवडीनुसार लहान मोठी जशी असेल तशी लेस तुम्ही लावून घेऊ शकता. आपण आपल्या व्हिडिओमध्ये खूपच सरळ आणि सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ दाखवतो मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्हाला पण हे नक्की शिवता येईल. तर तुम्ही पण शिवून बघा आणि बनवून बघा कसे बनते ते, आणि मला कमेंट करून कळवा की चौरंग आसन कसे बनले ते. माझ्याकडून जेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न मी करत असते मैत्रिणींनो. तुम्हाला कशी वाटते माझी शिकवण्याची पद्धत ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा मैत्रिणींनो. आपण असेच अजूनही नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही आरना सुवर्णा स्टिच हे चॅनल बघत राहा आणि शिकत राहा. छान असं आपली लेस लावून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आतमध्ये 4 ठिपके ठेवण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा वापर करून मी 4ही ठिपके काढून घेतलेले आहे. या प्रकारे आपलं चौरंग आसन किंवा चौरंग कव्हर तयार झालेले आहे मैत्रिणींनो. तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की कळवा आणि आपल्या आरना सुवर्णा स्टिच या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, कारण समोर येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मैत्रिणींनो.